हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये. तर बघू शकता माझी झालेली आहे तब्येत खराब, म्हणून मी आता नारळ पाणी चालू केलेलं आहे. किती दिवस पिते माहिती नाही, तर चला आजपासून चालू केले. मग असं मस्त नारळ पाणी वगैरे एन्जॉय केलं. पण ह्याच्यामध्ये आहे ना, मला प्यायला कडू कडूच लागतं, पण हेल्थसाठी ठीक असतं म्हणून मी पित असते. तर चलो, मग तब्येत खराब आहे म्हणून मी काही स्वयंपाक बनवलेला नव्हता. मग बाहेरूनच जेवण आलेलं मिसळ, तर पोरांना पण मिसळ आवडते म्हटलं, तर चला अशी मस्त मिसळ घेऊन आलेली आहो. आणि मग मस्त एन्जॉय केला सगळ्यांनी, बघू शकता. आणि अशी लादीचं एकदम लादी आणली होती, तुम्हाला तोडायला इच्छाच नाही होत होती. खूप क्यूट दिसत होतं. आणि माझ्यासाठी ब्रून आणलेलं, तर एकच नंबर ब्रून लागतो. मग माझी तब्येत करून आहे खराब आहे म्हणून माझी कन्या बघा भांडे घासतीये. आणि असं स्वयंपाक नाही केलं तर किचन किती स्वच्छ स्वच्छ दिसतं बघा. उन्ही खाय माझ्यासाठी. आता रोज मी नारळ पाणी आणि असं रोज खाते तरी आजारी पडते काय माहिती. तर चला असं मग थोडंसं बसले, टी व्ही वगैरे बघितली. जेवल्या नको म्हटलं आराम करायला. मग असं मस्त थोडा टी व्ही वगैरे बघितलं. आणि माझे कान दुखायला, एवढा अंग दुखतोय. आणि मी तापीनं बघा कशी रेड झाली. मग गेले आराम करायला. तर चला, मला केस मोकळं सोडल्याशिवाय झोपच येत नाही. मग मस्त असा आराम करायचं म्हटलं. आणि दुपारची एवढी छान झोप लागते ना, तुम्हाला सांगू. रात्री नाही लागत मला, दुपारचीच खूप छान झोप येते. आणि अशी झोपले की रात्र झालेली पण कळली नाही. मग उठले, मग मस्त अशी फ्रेश झालेलं बघा. अंधारच पडलेला. बापरे, एवढी झोपलेली. आता रात्री झोपच नाही येणार बघा, अंधारच झालेला. मग खाली आले तर बघा माझ्या पोरांनी दिवाबत्ती केली, माझ्या मुलींनी. आणि इकडं पार्सल आलेलं. आणि मला कधी खोलन असं होतं काय माहिती, पार्सल काय आले ते. मग मी मस्त खोलायचा प्रयत्न केला, पण माझ्याकडून खोलतच नाही होतं. तर माझ्या पोरीने बघा कॅमेरा कसा पकडलाय. तर असं आहे पोरांची कामं. माझ्या व्यवस्थित पकड म्हणलं तरी असं पकडतात. मग माझ्याकडून काही नाही झालं, मग माझ्या पोरीकडूनच झालं. तर बोलत होती असं खोलायचं होतं बघा. मग थोडं पण ओलं झाले की लगेच चेंज करते माझी पोरगी बघा. मग इकडं मागवली होती आहोंनी त्यांच्यासाठी झिरो मशीन, तर ते आपल्या काही कामाचं नाही होतं, मग ठेवून दिलं. आणि चला आहो आले कामावून येता पोरं वाट बघतात पप्पांनी पहिलं काय आणलं. तर तिला वाटलं त्यात मिठाईच आहे, पण अगरबत्ती होती. मग मस्त अशी पेरू, हे बघा. बापरे, एवढं खाऊन पण तब्येत माझी खराब होती, काय सांगायचं तुम्हाला. पेरूमध्ये तर एवढं प्रोटीन असतं. आल्या बघा काय चालू आहे, झिरो मशीनचा उपयोग चालू आहे. मग मी मस्त असं बघा इकडं चाललेलं आहे, काय आणले काय नाही पप्पांनी खायला. पोरांचं आधी असतं पप्पांनी काय आणलं खायला. मग तिला म्हटलं एक परत लाव बघ, वास कसा येते. मग लय भारी होती, लय भारी. मग मी लगेच असा पेरू कापून घेतला, एवढा मोठा होता, एकच अर्धा किलोचा होता. मग सगळ्यांनी मिळून मस्त असा पेरू एन्जॉय केला, लय भारी होता माहिती का. त्याच्यावर मस्त काळं मीठ आणून ठेवले. हे बघा, हे वालं रेडवालं मीठ. आणि 1 किलोचं पॅकेट आणून ठेवलं, म्हणजे असं तेवालं मीठ चांगलं नसतं ना, साधंवालं, म्हणून. मस्त असं पोरांनी आम्ही एन्जॉय केला. नाहोंचं वेगळंच हे असतं खायचं, ते बघून येतात बाहेर कसं बनवतात, मग ते त्यांचं बनवून खात होते. आणि आम्ही पण मग त्यांच्यासोबत ते खाल्लं. पोरांच्या मस्तीमध्ये आमचं हे झालेलं, म्हणजे काय म्हणतात ते, जाऊन द्या. मग इकडं मस्त असं आहो ते करत होते, मग त्यांनी केलं, खूप छान लागत होतं तसंच. मग खाऊन पिऊन झालं, मसाल्याचे डबेच घेऊन बसलेलं. मग म्हटलं चला आता सकाळचं तर झालेलं, रात्रीचं जेवण बनवूया पोरांसाठी. सकाळी तर बाहेरून खाल्लं, आता नाही जमणार म्हटले. मस्त डाळ भातचा कुकर लावला आणि मस्त कोबी कापून घेतली. आणि बघा डाळ वगैरे झाली. फेवरेट आहे माझं डाळ भात. इकडं कोबीची भाजी बघा, किती छान झालेला स्वयंपाक. आणि इकडं भात, हे बघा एकच नंबर झालेली माहिती आहे का. आणि भाकरी. तर चला आजसाठी एवढंच, भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. हे बघा भाकरी पण आहेत आपल्या. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.